नमस्कार मित्रांनो, कंडक्टर एक कायम प्रवासी. सर्वांनी एकदा तरी बस प्रवास केलेलाच असेल. राज्य परिवहन मंडळाचे एक ब्रीदवाक्य आहे, एसटी बसचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास. आणि या सुखाच्या प्रवासाचा आपला सोबती असतो तो म्हणजे कंडक्टर. आज आपण अशाच एका कंडक्टरच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. आमचा अकोले तालुका. अगस्त्य ऋषींचे हे पावन तपोवन, वैभवशाली संतांची परंपरागत तपभूमी, एका दार्शनिक ऋषींची भूमी, कृषी क्षेत्राचा वेद निर्माण करणाऱ्या प्रतिभावंतांची भूमी. अशा या पावन तपभूमीत प्रवरा तीरावर वसलेल्या अगस्त्य ऋषींचे स्थान असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील अकोले तालुक्यात राहणारे एक उच्च शिक्षित व सुसंस्कृत परिवार, तो म्हणजे मेढे परिवार. कैलासवासी भिकाजी विठ्ठल मेढे व त्यांच्या सहपत्नी कैलासवासी मैनाबाई भिकाजी मेढे यांनी संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार या गावातून जीवन प्रवासाला सुरुवात केली. संगमनेरमध्ये मालदार रोड या ठिकाणच्या साखर कारखान्यात ते कार्यरत होते. तर पत्नी मैनाबाई या लोकांच्या शेतात रोजाने काम करत असत. या दोन मुलांना लहानचे मोठे करण्यासाठी वडील भिकाजी आणि आई मैनाबाई यांनी गरीब व हलाखीची परिस्थिती असताना त्यावर मात करत अफाट कष्ट केले व मुलांचे शिक्षण पूर्ण केले. पुढे आई वडिलांनी केलेल्या कष्टाचे सार्थक करण्यासाठी संपतराव यांनी त्यांचे शिक्षण व्यवस्थितरित्या पूर्ण केले. घुलेवाडी महात्मा फुले विद्यालय या ठिकाणी शिक्षण घेतले. तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण संगमनेर कॉलेजमध्ये पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच ते संगमनेर पेपर प्लांट मध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. अखेर घेतलेले शिक्षण व केलेले कष्ट यांचे सार्थक झाले. वयाच्या 22व्या वर्षी म्हणजे 27 एप्रिल 1989 साली राज्य परिवहन मंडळात रुजू झाले. म्हणजेच त्यांचा एक नवीन प्रवासाला सुरुवात झाली, एसटी बसचा प्रवास. या प्रवासामुळे त्यांना एक नवीन ओळख निर्माण झाली, ती म्हणजे कंडक्टर एक नेहमी प्रवास. आता तो कंडक्टर दुसरा तिसरा कोणी नसून ते आपले सन्माननीय श्री संपतराव भिकाजी मेढे हे आहेत. यांनी यांच्या जीवनातील 36 वर्ष राज्य परिवहन महामंडळात सेवा केली. म्हणजे 36 वर्ष एसटी बसचा प्रवास रोज नित्य नियमाने केला. आणि तो प्रवास त्यांनी कसा केला, त्या प्रवासाचा त्यांना कसा अनुभव आला, तेच आपण आज थोडक्यात जाणून घेऊया. या ठिकाणी आमचे मित्र, आमचे सहकारी आणि आमचे वरिष्ठ श्री संपत मेढे साहेब एस टी महामंडळाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. त्यांची कारकिर्दीची सुरुवात प्रथम वाहक म्हणून, नंतर वाहतूक नियंत्रक आणि नंतर एक कर्तव्यदक्ष वाहतूक निरीक्षक अशी झाली. संगमनेर आणि अकोले आगारात त्यांनी फार यशस्वीपणे आपली कामगिरी पार पाडली, एस टी महामंडळाची सेवा केली आणि त्यांचे आम्हाला फार मोलाचे मार्गदर्शन आजपर्यंत झाले. आता यापुढे आम्हाला त्यांची उणीव जाणवत राहणार आहे आणि त्यांचे आयुष्य यापुढे सेवानिवृत्तीचे शांतीचे, समाधानाचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो, त्यांनी आपली काळजी घ्यावी. आणि आता भरपूर काम केलं एस टीसाठी. आता स्वतःच्या कुटुंबासाठी थोडं पर्यटन वगैरे असे आनंदाचे जीवन जगावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. आज आमच्या राज्य परिवहन महामंडळातील आमचे सर्वांचे सहकारी सन्माननीय संपतरावजी मेढे साहेब सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा तेवढा थोडाच आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये सन 2013मध्ये प्रवासी वाढवा अभियानाला जो संगमनेर आगाराला त्यांनी 75,000चं बक्षीस मिळवून दिलं होतं. ही त्यांच्या कार्याची मोठी पावती. त्यानंतर सन 2024मध्ये ते ज्यावेळेस वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षकपदी संगमनेरमध्ये रुजू झाले, त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रभर जे स्वच्छ बसस्थानक अभियान राबवलं गेलं, त्यामध्ये नाशिक विभागामध्ये संगमनेर बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळवून रुपये 7.5 लाखाचं बक्षीस मिळवून दिलेलं आहे. असा त्यांच्या कार्याचा उल्लेख नेहमीच असा वाढता राहिलेला आहे. असे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय मेढे साहेब सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची उणीव नक्कीच महामंडळाला किंवा आमच्या संगमनेर आगाराला भासेलच. संगमनेर बस स्थानकचे आम्ही कामगार असताना आम्हाला मेढे साहेब हे साहेब आल्याच्या नंतर आम्हाला एकदम बरं वाटलं. कोणत्याही
कामात किंवा कशात त्यांनी आम्हाला त्रास किंवा काही दिला नाही. वेळोवेळी आम्हाला मदत करीत गेले. ते कोणतीही गोष्ट जरी असली तरी ते पुढं राहायचे आणि कोणत्याही गोष्टीला त्यांनी आम्हाला मागं पुढं काही बघितलं नाही. आम्हाला असेच साहेब पाहिजेत. आमचं म्हणणं होतं की अजून त्यांनी एखाद्या वर्षे राहिले असते तरी आम्हाला बरं वाटलं असतं, पण ते बदली त्यांची रिटायर लोकल झाल्यामुळं आम्ही थोडे नाराज आहोत. आम्ही रिटायर झाल्याबद्दल शुभेच्छा देतो. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती. मागून नको आधार शोध तू दार घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातीन दोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढा तू सोड निराश, तुझा तुला तू देर दिलास, तुफान पेटू देवरी. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहा तू, काढून टाक भीती. होर पुढा तू सोड निराश, तुझा तुला तू देर दिलास, तुफान पेटू देवरी. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहा तू, काढून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहा तू, काढून टाक भीती. येईल ओंजळीत जग सार आपसुक, सामील होती र दिशा. सपान साकळला बापणीच्या खाचरीत, चढू दे त्याची र नशा. किनार पडू दे धार सरू दे, उजेड पडू दे तुझा. नशीब चावर गाडीत मागर फिरल बघन तुझ्या. होईल दिवस तुझा उद्याचा, होईल दिवस तुझा. मागू नको आधार शोध तू दार घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातीन दोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. 27 एप्रिल 1989 रोजी सुरुवातीचे काम संगमनेर आगार अहिल्यानगर विभाग या ठिकाणी सुरू केले. त्यांचा वाहक क्रमांक 25516 होता. रोजच्या धक्काधक्कीच्या प्रवासात संगमनेर ते वावी साकूर मुक्काम असा सुरुवातीच्या काळात त्यांचा रूट होता. आता कंडक्टर म्हटल्यावर त्यांचे रोजचे काम म्हणजे एसटी बसला मार्ग दाखवणे, बसमधील प्रवाशांचे तिकीट फाडणे, प्रत्येक गावातील बस स्टॉपवरती बस थांबवून प्रवाशांना सुरक्षित वाहनात बसवणे व उतरवणे. अशा प्रकारे त्यांनी राज्य परिवहन महामंडळात लोकांचा प्रवास सुखी करण्याचे कार्य चालू केले. याच दरम्यान संपतरावांचा विवाह 1986 साली झाला. सौभाग्यवती सुनंदाताई सारख्या अर्धांगिनी त्यांना लाभल्या. एकाच रथाची 2 चाकं पुण्या गोविंदाने संसाराच्या जगन्नाथाचा रथ ओढू लागले.
कळत न कळत संसाराच्या या वेदीवर रवींद्र, वीरेंद्र आणि स्वाती अशी सोन्यासारखी अपत्य जन्माला आली. या माता पित्यांच्या उदरी रत्न तर जन्माला आलीच, पण सुना आणि नातवंड ही तितक्याच तोलामोलाची मिळाली. कोण प्राध्यापक, कोणी टीचर, कोणी लॉ कॉलेज स्टुडंट, कोणी व्यावसायिक, तर कोणी देशसेवेत कार्यरत आहे. सामाजिक कार्य म्हणून राष्ट्रीय सेवा दल, छात्र भारती संघटना अशा सामाजिक संघटनेतही कार्यरत आहे आणि आपले चांगले योगदान देत आहे. एप्रिल 1989 साली सुरू केलेले वाहकपदीचे काम 1995 साली बदली होऊन संगमनेर आगाराचा प्रवास सोडून अकोले आगार राज्य परिवहन महामंडळाचा प्रवास सुरू केला. 1995 ते 2006 पर्यंत राज्य परिवहन अकोले आगार या ठिकाणी वाहकपदी म्हणून काम पार पाडले. 2006 नंतर केलेल्या कामाचा अनुभव म्हणून त्यांना वरील पोस्टवर काम करण्याची संधी मिळाली. 2006 ते 2009 पर्यंत लेखाशाखा राज्य परिवहन महामंडळ अकोले आगार या ठिकाणी सेवा दिली. या पदावर 4 वर्षांच्या प्रामाणिक कार्याची पोचपावतीने 2010 ते 2019 या दरम्यान त्यांची वाहतूक नियंत्रक म्हणून नेमणूक करण्यात आली. याच दरम्यान ते 2014 व 2015 या 2 वर्षात JA ॲडमिन म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यानंतर 2019 ते 2023 या सालात त्यांना सहाय्यक वाहतूक निरीक्षक म्हणून 4 वर्ष आणि मागील तपासणी पथक राज्य परिवहन महामंडळ अहिल्यानगर या विभागात आपली सेवा रुजू केली. आणि अखेरचा टप्पा म्हणजे 2023 ते 2024 या टप्प्यात देखील वाहतूक निरीक्षक म्हणून 2 वर्ष त्यांनी संगमनेर आगार या ठिकाणी सेवा केली. असा हा त्यांचा एक कंडक्टर प्रवास 36 वर्षांचा पूर्ण झाला. मी सुनंदा संपत मेढे आणि मला खरोखरच सांगताना खूप आनंद होतोय. कारण कसं सांगू, आता सुरुवातच अशी करते की जसं नाही का एखादा उपवास करताना म्हणतात की मला हाच नवरा पाहिजे, मला तोच नवरा पाहिजे, पण मला माझ्या मनातून इच्छा होती का मला हाच नवरा पाहिजे, खूपच इच्छा होती. म्हणजे मला आता तुमच्या समोर जाहीर करायला काहीच वाटत नाही. आणि एक तर म्हणजे आमच्या नात्यातले असल्यामुळे नाही का, सासूबाई माझ्या आत्या असल्यामुळे आम्ही कार्यक्रमामध्ये एकत्र यायचो, तेव्हा पण बघायचं. पण नाही का आमचं जसं बातचीत होत होती की काही झालं तर मला हीच सून करायची, बाई हीच सून करायची. मग 7वीला असल्यापासून आमच्या घरामध्ये तो रोल होता. मग जसं दबाव पण असायचा, ते कुटुंब वेगळं असायचं, शिस्तबद्ध असायचं, घर थोडं सुशिक्षित होतं. मी कुटुंबामध्ये खूप लहान असल्यामुळे नाही का संस्कार तर खूपच होते. आई म्हणजे एकदम आमची सावित्रीबाई फुलेच कडक एकदम शिस्त आणि शिक्षण होतं पुरेपूर आमच्या घरामध्ये. तर असं चोरून चोरून बघायचं हे कुठे कार्यक्रमात वगैरे दिसले तर नाही का हौस वाटायची खूप बघावं म्हणून. आणि खरंच जर म्हटलं तर मला यांचे डोळे खूप आवडायचे. डोळे इतके छान होते, तर जसं कोण कशावर प्रेम करतं पण मी यांच्या डोळ्यात बघायचे तर खूप वाटायचं. आणि कुटुंब यांचं खूप छान होतं, जसं 2 भाऊ आणि 1 बहीण. आणि आमच्या तिकडे पण खूप छान कुटुंब होतं. तर माझ्या नणंदबाईंना मी हे सगळं श्रेय देईल. त्या माझ्याजवळ नाहीये पण माझ्या त्या कायम हृदयात बसलेल्या आहेत. माझ्या मुलांपेक्षा, माझ्या बहिणीपेक्षा जास्त माझ्या मनामध्ये आहेत त्या. तर त्या नेहमी म्हणायच्या आई आपल्या भाऊला बायको नाही का मामाचीच पोरगी करायची. आणि सासूबाईंचा पण खूपच जीव होता. तर आता मला यांचं माहित नाही कसं असेल, पण म्हणजे तेव्हापासूनच माझी इच्छाच होती. आणि असं कार्यक्रमातून वगैरे आम्ही भेटायचो कोणत्याही कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर. तर होना करता करता सासूबाईला म्हणजे मी जॉबला असावी असं सासूबाईंना पण खूप इच्छा होती. तर त्या म्हणायच्या नाही का लग्न झालं ना भाऊ मी तिला शिकवील, लग्न झालं ना मी तिला शिकवील. तर मला पूर्ण गॅरंटी होती की माझ्या सासूबाई शिकवतील. आणि हे 1 नंबरचे खूपच म्हणजे खूपच हुशार होते. तर वाटत होतं यांच्याकडनं पण अपेक्षा. पण कसं ना की लग्न झाल्यानंतर आई वडिलांना असं वाटतं एकदा मुलीचं लग्न झालं तिच्या घरी ती काही पण करू. ह्या कुटुंबात आले, मी शेतकऱ्याची मुलगी आणि सासरे ह्याच्यात साखर कारखान्यात टर्बाईन अटेंडंट असल्यामुळे आमच्या नातेवाईकात जर म्हणाल तर यांचं घर सुशिक्षित होतं, आमचं शेतकरी होतं. आणि मग ते थोडंसं मला अवघड गेलं कुटुंबाला जॉईन करणं, कारण शेतकऱ्याचं वातावरण थोडं वेगळं असतं आणि यांचं संकुचित वातावरण होतं असं ते मर्यादित. तर मला म्हणजे चांगलं वाटायचं. पण काही दिवसांनी असं वाटलं की अरे इथं काही शेळ्या बकऱ्या नाही, काही कोंबड्या नाही, काही नाही, हे असं वेगळंच वातावरण हे नाही का थोडंसं हे व्हायचं. सासूबाई पण तशा खेड्यातल्याच होत्या, पण सर्व्हिसवाल्याची मिसेस असल्यामुळे जरा बऱ्या होत्या.
आणि मग आमचं लग्न झालं तेव्हा माझं 10वीत असताना हे 12वीला, तर असं वाटायचं बाई हा काही विद्यार्थी लग्न झालं नाही का, मग असं कसं पेमेंट नाही, शिक्षक काय, आणि हे NCC मध्ये होते, तर ते मला काही माहित नव्हतं NCC आणि काय पोलीस काय नाही का, की वाटलं की पोलिसाचेच कपडे धुते की काय, मला तेव्हा वाटायचं NCCचे कपडे धुत असताना वाटायचं मी पोलिसाचे कपडे धुते काय, याच्यावर काही शिक्का बिक्का नाही, असं कसे पोलिसाचे कपडे, असं माझ्या मनात यायचं काहीतरी. असं होणं करता करता आमचा मुलगा आम्हाला रवी, तर जसं तो राहिला तर थोडस विचार समज आली होती चांगली की आपल्याला मूल झाल्यानंतर याला नाही का खायचं प्यायचं कसं, म्हणजे असं वाटायचं जरी एकत्रित कुटुंब असेल पण आपला हक्काचं पाहिजे. मग मी यांना सांगायचे नाही का, असं तुम्ही शाळेत जाणार, आपल्याला मूल नाही का, आणि मग यांच्या शिक्षकाचा मुलगा आणि यांचा विद्यार्थ्याचा मुलगा बरोबरीचेच होते, तर वाटायचं मला असं कसं थोडंसं यांना काय वाटलं असेल तर पेपर मिलला यांनी जॉईन होऊन घेतलं. पण नंतर मला कळलं की 12वी सायन्सचा माणूस पेपर मिलला जॉईन कसा होऊ शकतो, तर ऍप्लिकेशन करायचं. पण मग 12वीत यांना चांगले मार्क होते आणि DED होतं तेव्हा, 10वीलाच DED होतं तेव्हा, तर हे शिक्षक पण चांगले होऊ शकले असते त्यावेळेस, पण मार्गदर्शन नसल्यामुळं पुढे कॉलेज केलं. मग नंतर जॉब मिळाला तेव्हा 1986 साली आमचं लग्न झालं, 87ला मुलगा झाला, 89ला आम्हाला मुलगी झाली. पण असं झालं की जेव्हा ST मध्ये हे जॉईन झाले तेव्हा मुलगी झाली, तेव्हा हे परमनंट ऑर्डर आली. थोडस हायसं वाटलं खूप, म्हणजे नाही का की मुलगी झाली, यांना परमनंट जॉब झाला, यांचा फिक्स जॉब झाला नाही का, सासूबाईंना पण बरं वाटलं आणि सगळ्यांनाच, म्हणजे कंडक्टर का होत नाही पण कुठेतरी जॉब भेटला, तो एक आनंद. आणि मग घुलेवाडीला तिथे आम्ही सासऱ्याने आमच्या घर घेतलं, आम्ही तिथे 5 वर्ष राहिलो. आणि मग तेव्हा मुलं तर छोटेच होते. मग अकोल्यात आलो तेव्हा रवी 5वीला होता. मग असं भाडे राहायची सवय नाही, मोठ्या परिसरात राहायची सवय, कसं राहणार, पण जिद्द होती खूप, भाड्याच्या घरामध्ये जास्त दिवस राहायचं नाही, कारण शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळं म्हणजे भाड्याचं घर कसं असतं याची मला जाणीव होती. मग तिथं काही राहायचं नाही जास्त दिवस, मग काहीतरी मी धडपडच करायची की आपण काही काम करू शकतो का, आणि ह्या सतत हालचालीत राहायची मी. मग तेव्हा हे सकाळी जायचे ड्युटीला, सकाळची 6ची कसार असेल, 6ची पुन्हा असेल, 2ला यायची आणि पुन्हा 2 नंतर दुसरी शिफ्ट असायची, यांची 2 ते 10 अशी ड्युटी असायची, म्हणजे मुलांची यांची भेट व्हायचीच नाही. आणि मग हे ड्युटीला जायचे तेव्हा मुलं झोपलेली असायची, हे घरी यायचे तेव्हा पण मुलं झोपलेली असायची. मग मुलं विचारायचे ना की पप्पा कधी येणार, तर आलेले असले तर झोपेतच हलवून त्यांना जागा करायचे. तर तसे काही दिवस गेले. नंतर मग आम्ही अकोल्यात भाड्याच्या घरामध्ये 5 वर्ष राहिलो. नंतर पुढे मी काहीतरी धडपड असल्यामुळे बालवाडी प्रशिक्षण हा कोर्स केला. मग काम केलं मी घुलेवाडीला 5 वर्ष, इथे 10 वर्ष केलं आणि चांगली आदर्श शिक्षिका म्हणून माझं काम होतं. आणि त्या कामाच्या मागे मी स्वतःला आदर्श म्हणत नाही, तर त्या कामाच्या मागे एवढं उशिरा येऊन सुद्धा मी रोज काय केलं, त्यांची ड्युटी कशी झाली, हे नित्यक्रम होता माझा विचारायचा की आज ड्युटीमध्ये तुम्हाला कोण भेटलं, मी काय केलं दिवसभर, मला विचारा ना, तुम्ही मला विचारा नाही का, मी पण काय करते असं नाही का, माझा हा नित्यक्रम होता. आणि मग ह्याच धावपळीमध्ये मुलं शाळेत जायला लागली, तर असा रिकामा वेळ घालवायचा नाही. मग मी ते मुलांचे छंद वर्ग घेत होते, अभ्यास वर्ग घेत होते. हेच करत असताना सेवा दलाशी जॉईन करून घेतलं, राष्ट्र सेवा दलाशी. आणि तिथे मग म्हणजे ह्या वनस्तरीच्या माध्यमातून शिबिर असायचे, तर तिथे खूप मोठे मोठे वक्ते यायचे, त्यांचे विचार खूप छान असायचे. आणि मग ह्या विचार म्हणजे कोर्समुळे, ट्रेनिंगमुळे इतका छान फायदा झाला की जगाची ओळख झाली. घरात बसलेलं काही चांगलं नाही, मग सेवा दलाशी जॉईन झाल्यामुळे चांगले वक्ते, खूप ओळख झाली अकोल्या बरोबर. आणि मग मुलंही त्यात सक्रिय होत गेले. आणि यांना सांगितलं ना तर यांना आवडायचं माझं काम की तू काहीतरी वेगळं करते. आणि छंद वर्गाचं काम किंवा बालवाडी ट्रेनिंगचं काम असल्यामुळं सतत कागद आणि सतत पेन्सिल हातात असल्यामुळं घरात पसारा काय असेल तर तो कागदाचा आणि पेन्सिलीचा असल्यामुळं मुलांनाही ती ओढ लागत गेली. सतत अभ्यासात राहायची मुलं.
मुलांना माझी शिक्षा होती, तुम्ही हे काम नाही केलं ना शाळेला जायला दप्तरच देणार नाही. दप्तर देणार नाही म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठी शिक्षा. आम्हाला भाकर नाही दिली तरी चालेल पण शाळेत जायला दप्तर दे. आणि मग त्यांचा अभ्यास करून घ्यायचा. रवी तर दिदीला आमच्या झोका द्यायचा. झोका देता देता तुझे पाडे पाड झाले पाहिजे. आणि घरातल्या मुलांना मारलं का घरातले रागवायचे. सासूबाई जरा हे होत्या, मग पोरांना शिक्षा कुठं द्यायची तर तळपायाला पट्टीने मारायचं. मग तळपाय मुलांचे कोणी पाहू शकत नाही, मग तेवढे पाडे पाठ झालेच पाहिजे. अशा पद्धतीने मग रवीचं शिक्षण झालं. तोही म्हणजे सेवादलाशी जोडला गेला. तर माझ्यासाठी हे महत्वाचे 2 टप्पे आहेत. वनस्तरीय ट्रेनिंग आणि राष्ट्र सेवा दल हा एक पॉइंट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे की ज्याच्यामुळे मुलं आणि घर चांगलं झालं. आणि पुढे मग स्वतःचं घर झालं. खूप कमी वयामध्ये आम्हाला स्वतःचं घर बांधलं म्हणजे तो एक लय मोठा अभिमान आहे. कारण एसटीचा इतका तुटपुंजा पगार असतो, त्यात 3 मुलं आणि घर बांधणं, त्या घराचे हप्ते वगैरे काय नाही का. पण असा कधी विचार आला नाही की आपण छोट्याशा घरात राहतो बाबा, आपल्याकडे कोणी पाहुणे येत नाही काही नाही. आणि त्या घरातून बाहेर निघालो जेव्हा स्वतःच्या घरात आलो तर तो एक आनंद वेगळाच होता. आणि मग पुढे यांना कंट्रोलर मध्ये गेले, नंतर वाहतूक नियंत्रक सहाय्यकपदी गेले. तर याचं पूर्ण श्रेय मी सासूबाईंना पण असं देते की म्हणजे जेव्हा त्या उठायच्या आंघोळ वगैरे झाली तर त्यांची देवपूजा करता करता त्या अशा मोठा पदर घ्यायच्या आणि त्या देवाच्या पुढे असा पदर टाकायच्या आणि रोज नित्य नियमाने म्हणायच्या, देवा माझ्या मुलाला खूप मोठा साहेब कर. तर मी म्हणजे काय साहेब होणार आहे बाबा, काय साहेब होणार आहे नाही का. तर शिक्षण तर हे चालूच असतं. आणि मग जसं म्हणतात ना आईची माया, तर माझा हा पूर्ण विश्वास आहे देव नाही कुणी नाहीये, आई वडील हेच आपले खूप मोठे दैवत आहे. आणि त्या आईचा इतका भरभरून आशीर्वाद पावला. तर मी नेहमी म्हणायचे की आता आम्हाला तुमचे भांडेकुंडे नको काहीच नको पण नाही का आम्हाला आशीर्वाद द्या. तर त्या काय म्हणायच्या, अगं असं काय मागतेस, भांडेकुंडे नको ना आशीर्वाद द्या. नाही आम्हाला आशीर्वाद द्या. आणि म्हणजे मला तर असं वाटतं की त्या तर गेलेच आहे, सासू सासरे तर गेलेच आहे, पण त्यांच्या मागे मी जेव्हा जाईल तेव्हा सुद्धा अशीच म्हणाल का आई आणि वडील हेच खूप मोठं दैवत आहे, दुसरं कोणी नाही. आणि त्यांनाही नेहमी म्हणत असते सण सुद्धा आला ना तर आपण कुठलं नववर्ष श्राद्ध करत ना काही करत ना काही, डोळ्याची प्रत्येक पापणी आणि आपला येतो तो श्वास नवीनच असतो. त्याच्यामुळं म्हणजे कधीच असं म्हणायचं नाही की आज नवीन वर्ष आलं, आज काय गटारी आमुषा आली आणि मग उद्याचा दिवस शुद्ध असेल. आपला प्रत्येक श्वास नवीन असतो. आणि त्यांना नेहमी म्हणत असते गाजावाजा न करता. आईला विचारलं का कामावर जाताना, तुम्ही विचारलं का आईला आता रिटायरमेंट आली आई माझी, तू जे माझ्यासाठी नवस सायस केले असतील ते मी प्रामाणिकपणे पार पाडले बरं का आई, असं तुम्ही आईला विचारलं का कधी. तर ते मला म्हणतात मला माहिती तू माझ्या आधी आईला सांगितलेलं असेल म्हणून नाही का. तर आज हे 2 शब्द सांगत असताना मी म्हणतात ना असं कोणाचं तोंडावर कौतुक करू नये, मागेच कौतुक करावं पण नाही असं राहत. कारण यश कधी लपत नसतं. तर ह्याच्या मागे माझ्या माहेरच्याही लोकांचं सुसंस्कृत घराणं हे नाकारता येणार नाही. आणि माझे सासू सासरे खूप छान, आईसारखी माया दिली, नंदेनी बहिणीसारखी माया दिली आणि रोज भांडते साहेबांच्या बरोबर. पण मला नाही वाटत त्या म्हणजे त्यांचं मत काय असेल. मी त्यांना नेहमी सांगते अहो माणूस कुणाशी भांडतो, जो अति प्रेम करतो ना त्यालाच माणूस हक्काने बोलतो ना. म्हणून तर मी तुमची वाट पाहते. जेव्हा ते लाईन चेकिंगला गेले असेल तर 4 दिवस मी एकटी राहिली असेल घरात, त्या घरामध्ये मला किती गरम होत असेल, किती उकाडा होत असेल नाही का. पण म्हणतात म्हणजे असं नाही का पत्नीचा हात आहे बाबा हात आहे. तर मी तर असं म्हणाल की त्यांच्या पुढे माझं कमीच वाटतंय मला. म्हणजे कुणी जर म्हटलं ना बाई तू काय काम करते असं, पण हे तर मानायलाच पाहिजे. आपण खूप मोठे कष्ट केले. प्रत्येक बाई म्हणते हा माझ्याशिवाय घरच चाललं नसतं. अरे पण तू आयुष्यभर बसून खाल्लंय ना, म्हणजे नाही का तू घरात बसली पण ऊन वाऱ्यामध्ये त्रास तर त्या माणसाने घेतलाय ना. म्हणजे हे एक नक्कीच आहे. आणि छान संस्कार झालेले आहेत मुलांवरती. याच्या मागे समाजाचेही देणे आहे. कारण ज्यांच्या संपर्कात आम्ही आलो ते सगळे माझ्या मुलांचे मित्र असतील, माझ्या मुलीच्या मैत्रिणी असतील, साहेबांचे मित्र असतील. म्हणजे आता बाई काय म्हणतात ना नारळवरतून कठोर असतो पण आतमध्ये खूप मृदू असतो. कदाचित माझा स्वभाव तसाही असेल. मी बरेच लोक किंवा नातेवाईक कोण म्हणत असेल की त्यांचा स्वभाव खूप कडक आहे. पण मी म्हणते अरे तुम्हाला माहित नाही आतमध्ये मला किती वेदना असतात, तुमच्याबद्दल मी किती काळजी करते. आणि
ह्या सगळ्या ड्युटी करत असताना मला त्यांची लाईन चेकिंगची ड्युटी खूप आवडली. कारण लाईन चेकिंग मध्ये म्हणजे खरंच जो पॉवर होता तो पॉवर मी त्यांना गाडीत बसताना पाहिलेला आहे. कारण त्यांनी इतके लोक सांभाळले आणि प्रत्येक जण जेव्हा घरी यायचं ना तेव्हा मला माहित होतं की आपण रिटायर झाल्याच्या नंतर हे लोक आपल्या घरी येणार नाही. म्हणून साहेबांना सांगायचं का कुणी जर आलं असेल ना तर त्यांना आपल्या घरी घेऊन या. तो माणूस आजच येईल पण उद्या नाही येणार. आणि असं वाटतं की आताही तेच माझ्या उपयोगी आलं की आम्ही आजही स्टँडवर गेलो ना की लगेच पटापट असे पटकन येतात. ताई त्यावेळेस आम्ही तुमच्या घरी आलेलो आहे असं नाही का. म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी काय देऊ शकतो ना आपण असं एक वाटतं. मुलांचे मित्र पण खूप छान आहेत. सगळे काही परिवार छानच आहे म्हणजे. आणि आता अशी म्हणते मी त्यांना की इथून मागे तुम्हाला वेळ नाही मिळाला ना तर लोक म्हणतात रिटायर झाल्यावर तुम्हाला बोर झालं का. मला तर खूप आनंद झालाय. खूप आनंद झाला की आता मला एकत्र राहता येईल, एकत्र फिरता येईल. आता मला ड्युटीहून आले का किती वेळ ड्युटीवर थांबले असं मला विचारावं लागणार नाही. कारण ते सतत माझ्याजवळ राहते. असं खूप आनंद होते मला तर असं रिटायरमेंटचा.